कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण श्रीपाद बाबा रामदास बाबा माने बाबा की जय, नारायण महाराज की जय, रामगिरी महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुरे ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। मज हृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी अध्याय आणि पहिल्या अध्यायामधील आणि असणारा 21 नंबरच्या ओवीच्या माध्यमातून आज या ठिकाणी साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ गोडे गोड जीव झाला देव तिळी आला सांगायचं तात्पर्य आहे। विशेष पर्व काळ आहे। किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या किती आनंद आहे बरं का, असा आनंद कुठंच नाही बरं का। विशेष करून हा विशेष पर्वळ काळ आहे। आज पर्वणी आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं आणि या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही पानव या गावामधून पंचक्रोशीतील सर्व भावी भक्ताच्या माध्यमातून आणि ही सेवा म्हणजे पामरा आहे तुमच्या सज्जनांची सेवा करायला संधी भेटली, ही माझं मोठं परमभाग्य आहे। म्हणून साधला हा पर्वकाळ। या पर्वकाळामध्ये आज 1 तारीख म्हणजे इंग्रजी महिन्यातून वर्ष पहिलंच वर्ष 2026 आणि पर्वकाळ बाबांची पुण्यतिथी आणि नारायण महाराज यांची कृपा आहे, आज जनार्दन स्वामींची कृपा आहे आणि लक्षामध्ये गंगा माता गोदावरी मैया नाथ महाराजांचा आशीर्वाद इतका जवळ आहे। म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती। विशेष आहे गाय पाणवली पण वासरू भजी पाहिजे बरं का। वासराची गाय पाणवत नसती म्हणून श्रोत्या विनन हे वक्ता श्रीपाद बाबा सांगायचे। का भिंतीला सांगितलं असतं का तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धर्या या कारण उद्धराया जन जड जीवा। आपण खोरापणारे माणसं साधे काम करणारे शेतकरी माणसं आहोत आणि शेतकरी माणसापर्यंत ही पाईपलाईन हा निरोप देणारे आमचे जवळचे नाही गुरुबंधू स्नेही निवृत्तीनाथ मलिक महाराज आमच्याकडं मलिक महाराज म्हणतात बरं का, त्यांना तुमच्याकडे काय म्हणतात काय माहितीये, मामा म्हणतात मामा। आमचे निवृत्ती आहेत, निवृत्ती वृत्ती ही निवृत्ती झाली आहे असे तुमच्या गावचे। पण शक्यतो घरातले माणसं जे असतात करते त्यांना घरचे माणसं म्हणजे काय नाही हे आमचे शामराव यांचं काय खरं नाही। पत्नी तर म्हणते यांना काहीच कळतच नाही, इथूनच सुरुवात असते आहे की नाही। गावातल्या माणसाला गावातला मान नसतो आणि म्हणून पण आमच्या हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मलिक आमच्यावर सर्वावर प्रेम करणारे तुमच्यावर करतात का नाही आम्हाला नाही सांगता यायचं, आलं लक्षामध्ये। सर्वावर तुमच्या आमच्यावर प्रेम करणारे काय वर्ण आता नपुर हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे त्या आणि असे त्यांच्या माध्यमातून मलिक बाबांच्या माध्यमातून मला सेवा भेटली। विशेष तुमच्या संतांची सेवा भेटली, बाबांची सेवा भेटली। आज या ठिकाणी म्हणून मज हृदय सद्गुरु तारी हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी। म्हणून या ठिकाणी गुरु म्हणजे काय आहे थोडक्यात सांगाय, गुरु म्हणजे ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान जैशी ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आठी आणावे आणि संतया भजावे सर्वस्वेशी। बाबा सांगायचे सोप्या भाषेमध्ये, अडचणीचं काम नाही। तुम्ही आता किती कांद्याची लागवड चालू आहे आलं लक्षामध्ये, इतकी लागवड चालू आहे मी पाहिलं, भरपूर लागवड चालू आहे, वेळ नाही, सगळे कामगार बंधू आहे सगळे। आणि बाबा सांगायचे एक दृष्टांत सांगतो त्यांच्या मुखातला। आम्ही नगरला राहायला येत, मला आमच्या मलिक
येते मलिक बाबाने आमचे त्यांचे बंधू या खूप महाग बी आहे म्हणले, खूप महाग बी आहे. हा हे 1000 रुपये पाहिली बी महाग असतं ना. हा म्हणले शेंडे महाराज घेऊन जा एवढं गोणीभर नेलं. म्हणले लावून टाका, कापून लावा. म्या कापले आणि कापल्यानंतर वरचा उगायचा भाग जमिनीत लावला. त्याला दिसलं ना असं वर लावले, 2 पोते बीग निघलं. बरोबर आहे का नाही? हा नाही म्हणून जाणते तुम्ही जाणते हा म्हणणारच नाही. इथं काय काय बाबाला भारी सांगायची नको सांगायला. आणि मग म्हणून 2 पोते बी निघलं. महाराज म्हणले अजिबात नाही. वाट पाहिली, कांदे लावले, पण त्याला काहीच आहे ना. म्हणलं मलिक बाबा त्यांच्या बंधूला फोन केला, लय जिवाळा आमचा त्यांचा. मग म्हणले काय कस काय उगवणार, काय झालं? अरे म्हणले शेंडे महाराज कसे लावले म्हणलं, वर खालचा भाग कापून फेकून दिला आणि वरचा डोंगळे डोंगळे दिसले म्हणून मी लावले ते. हे काय महाराजाला जमत असतं का? नाही जमत ना महाराजाला. महाराजाचं काम वेगळंच असतं. अलगला इथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे अजिबात नसतं जमत. हे मी काल सांगून गेलो, तुम करते हम करते करना करना जरा फेर पडते. तुम्ही करता अजिबात नाही. परी संतास व्यवस्था योग ज्ञानी पैसता. गुरुचे गोष्टीशी सापडत नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. असा त्या भाकरीला पापुराने आला ना वरून. पापुद्रा म्हणतात आमच्याकडं बाजरीच्या भाकरीला. तर मग सासू म्हणते तुझ्या आईने काय तुला शिकवलं का नाही? बघा सोपी मध्ये का नाही. मग या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला पापुद्रा यायला पाहिजे. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे. का कमी व्हायला पाहिजे? नाम घेतल्यानं दुःखाचा विशेष नाही. सुख घडो घडी वाढलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे, पण नाम घेतलं पाहिजे. बाबांनी सांगितलं तुम्हाला, मंत्र दिला, पण आल्यावर विचारावं लागतं ध्यानात हे का? ते म्हणते काय सांगितलं मला सांगा एकदा परत. परत आल्यावर काय सांगितलं सांगा बाबा, ध्यानातच नाही राहिलं. मग असं जर झालं तर कसं काय जुळल का सांगा बरं तुम्ही. सततम यंत कीर्तन, मग सतत सतत नाम घेतलं पाहिजे. म्हणून फोन केला मलिक बाबाला, म्हणलं काय बाबा उगलं नाही. ते म्हणले परत पोत न्या. परत कांद्याचं पोत नेलं, परत कापा, खालचा भाग जमिनीत लावा, वरचा टाकून द्या. खालचा भाग लावल्यावर मी पाहिलं त्या तुपे महाराजाकडे डोंगळ्याचे डोंगळे आवडाले, भारी आले ते आवडाले फुलं. 90 दिवसात फुलं आणि भलं 2 पोते बी. 2-3 लाख रुपये झाले. कशाला टूर काढायचे आणि कशाला कोटाना करायचा बीज बी. अरे आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. आलं लक्षात? ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडली मिठी. जीवनामध्ये मुक्त व्हायचं असेल तर एकच लाभ आहे. असा लाभ पुन्हा नाही. मज हृदयामध्ये सद्गुरु आहेत. जवळ आहे पण सापडत मात्र नाही. आलं लक्षामध्ये? काम करा. बर का. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. सावत्याने केला मळा विठ्ठल पायी. खुरपिताने कांदे लावतानी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आन रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणा मनुष्य जन्म नाही पुन्हा. अन रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. नाही डोळ्याला पाणी यायचं काय येत नाही का? हो मिरची जर खाल्ली तर तिखट तोंड पोळतय. कांदे कापले तर डोळ्याला पाणी येतंय. येत का नाही? हे काय का नाही? हे असं आहे. ताबडतोब न्याय आहे, पण आपण ते करत नाही. शिवी धरली तर लगेच राग येतो. म्हणून या ठिकाणी ब्रह्म उघडा आहे. ब्रह्मदिशी उघडे जगामध्ये ब्रह्मदिश म्हणे मुक्ताबाई. ऐक चांग देवा खरे आणि खोटे रोकड. आवळे तैसा हरी प्रमाणे का नाही? असं आहे. पण आपल्याला न भेटण्याचं कारण
ती वस्तूच तयार आहे. फक्त भ्रांती आली, भ्रांती पासून हिरतले काय शेवळ आलंय, शेवळ बाजूला काढा. बाबा सांगायचे देवा लावला ना फक्त काजळ येत असते. अशी थोडीशी राग घ्यायची आणि त्याला असून फिरावलं का त्या काचेला स्वच्छ होती, काजळी निघून जाते. फक्त काजळी काढायचं काम. कपडे धुतले म्हणजे काय झालं, मळ काढला. मग फक्त बुद्धीचा मळ काढायचा. सुंदर ओवे. आता वेळ कमी आहे. ज्या महाराजांनी खूप तळमळ करून इथपर्यंत म्हणले ना यावं लागन. घोटीला आमची गाडी गेली भरून, 2-3 गाड्या तिथून यावंच लागन. नियोजन करून दिलं. म्हणले बाबा म्हणले यावं लागन. विचार करा, एवढी तहान लागल्यावर यायला नाही पाहिजे का? तुमचं प्रेम पाहिल्यानंतर सगळं सोडून द्यावं वाटत आहे. तुमच्यासारख्यांची सेवा घडायला आमच्यासारख्या पामाराकडं म्हणजे काय पुण्य, कोण पुण्य त्यांचा? आमच्या नारायणगिरीची कृपा आहे बरं का. सगळी ही बेटावरचे साधू संतांची कृपा आहे. खूप भाग्यवान आहात. मी रात्री सांगून गेलो तुम्ही जगात मोठे. तुम्ही आला लक्षामध्ये? तुम्ही नाही आधीमधीचे, तुम्ही देवाच्या आधीचे. आला लक्षामध्ये? परंपरा आहे तशी, सुंदर वर्णन आहे. म्हणून हृदयामध्ये सद्गुरू आहेत. बसतानी उठतानी जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. दिलेलं जी बीज आहे त्याचं फक्त रात्रंदिवस घोक करायचा आणि त्याचा अनुभव घ्यायचा. घे अनुभव गुरुच्या मुला, कस बोटाने दाखवू तुला. घे अनुभव गुरुच्या मुला. गुरुपुत्र व्हायला लागतं, त्याशिवाय कळत नाही बरं का. कमी वेळ आहे, तुम्ही कामगार मंडळी आहे, हे परत सापडायचं नाही. हे विशेष मूळ आहे. ज्ञान गुण गम्य. काय पुढं नाधले. आणि माऊली सांगते निवृत्ती दादांनी माझ्या हातात दिलं. आता पर्वणी पुढच्या एकादशीला 14 तारखेला निवृत्ती दादा समाधी सोहळा आहे. आलं लक्षात? ते निवृत्ती आता भंग झाला परंपरेचा. आदिनाथ, ती परंपरेने आदिनाथ बीज आपल्यापर्यंत आलं. काय भाग्यवान आहे आपण, किती भाग्यवान आहे. पार्वतीला जी शंकर भगवान परमात्म्याने दिलं. अध्याय पहिला नवनाथ ग्रंथामध्ये बघा, एकांत बसत असताना पार्वती 8 तासाने विचारलं मला द्या. आणि दिल्यानंतर काय झालं, ती माशाने ऐकलं. त्या डोहामध्ये एकांत ठिकाणी जाऊन दिलं. त्या माशाच्या पोटामध्ये अंड होतं. त्या अंड्याचं काय मच्छिंद्र तयार झाला. मच्छिंद्राने बोध. अशी परंपरा आहे. ती वस्तू आपल्याला नारायणगिरी बाबांच्या कृपेने भेटली. जोपासना करा, त्यांची कृपा आहे बरं का. दत्तांनी 24 गुरु केले. किती केले? नाथ भागवत बघा. सद्गुरु मात्र आपले नारायणगिरीच आहेत बरं का. आणि बाकी जो जयाचा घेतला गुण, गुरु केला मी त्याशी जाण. गुरुशी अपारपण सर्व जगच गुरु. आई गुरु, वडील गुरु, ज्याच्या वृक्ष किती गुरु केले. भागवत बघा बार काही नाही. गुरुचं ज्ञान घ्या म्हणून ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे. अरे संताया साधू संतांच्या संग भजावे सर्वस्वीसवी, मग तनु म्हणू जीवे. चरणाशी तन मनाने त्या ठिकाणी एक रूपाने आणि त्या ठिकाणी जावं लागतं. असं नाही जमणार आम्ही जेवायला आधी आणि भाजनाला कधी मधी. असं कवच जमणार नाही. झडझडून व्हायला आणि या भक्तीच्या वाटी लाग, पावशी निजधाम अव्यंग माझे. माझ्याकडे यायचंय ना, असं नाही जांभळे देत. अरे सकाळी बाद प्रवचने, सकाळपासून भाकरी आणि सकाळपासून काय कायचे काम. महाराज येणार आहेत चला, महाराज येणार आहेत चला. काय मी दिवाळी पाहतोय. खूप आनंद आहे बरं का, खूप आनंद आहे. हा आनंद कुठंच भेटणार नाही. आमचा परमात्मा सुद्धा विदुराच्या कण्यापेला. फुकाट नाही, दुर्योधनाकडे गेला नाही. हे आमचं विदुराचं घर आहे. भोळे भक्त आणि भाविक जन आहेत. या ठिकाणी संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ म्हणजेच परम अर्थ महाधन आणि जोडी देवाचे पुण्य स्मरण, म्हणजे सद्गुरूचं स्मरण होतं. मग सतत सतत स्मरण करणं. हे प्रवचन म्हणजे काय? प्रवचन म्हणजे प्रतिज्ञा उक्त, प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो हे खरं आहे, याला प्रतिज्ञापूर्वक. विचार करा, मी कायम सांगत असतो रोडच्या कडाने दगड आहे, त्याच्यावर 100 किलोमीटर नगर असं लिहिलेलं असतं. आणि आपण पाहतो दगडावर 100 किलोमीटर आहे.
भरोसा कशावर ठेवतो? 100 किलोमीटर दगडावर भरोसा ठेवा. शास्त्र की ब्रात हे ब्रह्म की सत्य कोणी पाहत नाही बारकाईने. बघा, जर पाहिलं तर दिसणार आहे. विचार करा, हे चष्म्याची काच अशी जर धरली ना, इतकी ताकद आहे की खालचा कागद जाळी ती. सूर्याकडे धरल्यावर जाळती का नाही? पाहिलं नाही तुम्ही प्रयोग करून? असं जर पकडला नाही, काच असते अशी पकडला की अग्नी तयार होतो खाली. इतकी ताकद काचेमध्ये आहे. तर तुमच्या आमच्यात नसेल का? तैसा हृदयामध्ये मी राम, सर्व सुखाचा आराम आहे. अरे न लगती सायास कुठं जायची गरज नाही. इथं तुमचा कांदा मुळा भाजी. काम करा, मजात आनंद घ्या, मुलं बाळ हे आनंदात राहा. पण नामाची विनमुख तो नर पापिया. नाम जर घेतलं नाही तर जनावरात आपल्याच काही बदल नाही. अरे विचार करा, करा रे बापानो साधना हरीचे, जनी करणीचे करू नका. जेणे नोहे जन्म यमाची यातना. ऐशी साधना कराय काही ह्या भगवंतांनी नरदेह प्राप्त करून दिलाय. काय भाग्यवान आहेत. थोडं माग पहा. कोण पुण्य त्यांचा? अरे कोणचं पुण्य आपल्याला नरदेह प्राप्त करून दिलाय भगवान परमात्म्याने. ऐका, सुख आणि दुःख हे प्रारब्धाचा भाग आहे. दुःखीच व्हायचं नाही. अलग लक्षामध्ये, दुःख देणारा तोच घेणारा तोच. अजिबात त्या गोष्टीकडे, गोष्ट ही पक्की पकडायची आणि त्या गोष्टीला प्राप्त व्हायचं. किती जरी बोललं तरी कमीच आहे बरं का. म्हणून चांगला विचार बारकाईने करा, बारकाईने विचार करा. बारकाईने विचार जर केला, विवेक जागा पाहिजे, वैराग्य पाहिजे थोडं मनामध्ये. आणि मग बारकाईने विचार जर केला, त्या सुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मज हृदय सद्गुरु, जेने तारीला हा संसार पुरू. म्हणून विशेष आद्याधर विवेकावरे, जैसे डोळा अंजन भेटे, त्यावेळी दृष्टीस फाटा फुटे. आमच्या महाराजांनी डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि आपल्याला दृष्टी दिली. कुत्र्याची पिल्ल आहे ना, डोळे उघडले ओरडत असतात. तुमच्याकडे आहे का डोळे उघडले? जलामले ओरडत नाही ते, त्यांचे डोळे उघडले की ओरडतात कुत्रीचे पिल्ल. कळालं का? गप नाही बसत. तसं ओरडलं पाहिजे, डोळे उघडाय पाहिजेत. बघा आता, मग बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.